कोई उसे क्या मारे जिसका रब है रखवाला। वो अपने मददगारों का मुहाफिज है, अल्लाह सबका हाफिज है। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। हस्बी रब्बी जल्लल्लाह माफी कल्बी गैरुल्लाह नूरे मोहम्मद सल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। किसी गम गुसार की मेहनतों का ये खूब मैंने सिला दिया कि जो मेरे गम में घुला गया उसे मैंने दिल से भुला दिया कि जो मेरे गम में घुला गया उसे मैंने दिल से भुला दिया। जो जमाले रूए हयात था, जो दलील राह निजात था, जो जमाले रूए हयात था, जो दलील राह निजात था, उसी राहबर के नुक़ूश पा को मुसाफिरों ने भुला दिया कि जो मेरे गम में भुला गया उसे मैंने दिल से भुला दिया। ये मेरी अक़ीदत बेबसर, ये मेरी इरादत बेसमर, ये मेरी अक़ीदत बेबसर, ये मेरी इरादत बेसमर, मुझे मेरे दावाए इश्क ने न सनम दिया न खुदा दिया कि जो मेरे गम में घुला गया उसे मैंने दिल से भुला दिया। तेरे हुस्न खल्क की एक रमक मेरी जिंदगी में न मिल सकी, तेरे हुस्न खुल्क की एक रमक मेरी जिंदगी में न मिल सकी। मैं इसी में खुश हूँ कि शहर के दरोबाम को तो सजा दिया कि जो मेरे गम में घुला गया उसे मैंने दिल से भुला दिया। मैं तेरे मज़ार की जालियों ही की मिदहतों में मगन रहा, मैं तेरे मज़ार की जालियों ही की मिदहतों में मगन रहा। तेरे दुश्मनों ने तेरे चमन में खज़ां का जाल बिछा दिया, किसी गम गुसार की मेहनतों का ये खूब मैंने सिला दिया। तेरा नक्श पा था जो रहनुमा तो गुबार राह थी कहकशां, तेरा नक्श पा था जो रहनुमा तो गुबार राह थी कहकशां, उसे खो दिया तो ज़माने भर ने हमें नजर से गिरा दिया, उसे खो दिया तो ज़माने भर
ने हमें नजर से गिरा दिया कि जो मेरे गम में भुला गया उसे मैंने दिल से भुला दिया। मेरे रहनुमा तेरा शुक्रिया करूं किस जुबां से भला अदा। मेरे रहनुमा तेरा शुक्रिया करूं किस जुबां से। उपस्थित प्रत्येक बांधवांना मी अल्लाह चरणी प्रार्थना करतो की प्रत्येकावर सलामती असो, सलामती असो, सलामती असो। आणि इस्लाम धर्मामध्ये प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही कुराण पठणाने केली जाते। त्यासाठी मी हाफिज फरहान यांना आमंत्रित करतो की कृपया करून त्यांनी येऊन कुराण पठणाने या कार्यक्रमाची सुरुवात करावी। أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم والتين والزيتون وطور سينين وهذا البلد الأمين لقد خلقنا الإنسان في أحسن تقويم ثم رددناه أسفل سافلين إلا الذين آمنوا وعملوا الصالحات فلهم أجر غير ممنون فما يكذبك بعد بالدين أليس الله بأحكم الحاكمين صدق الله العظيم जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे। शपथ आहे अंजीर व जैतूनची आणि तूरे सीना आणि या शांततापूर्ण मक्का शहराची। आम्ही मानवाला उत्कृष्ट रचनेत निर्माण केले, मग उलट फिरवून आम्ही त्याला निकृष्टात निकृष्ट करून टाकले। त्या लोकांखेरीज ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कृत्य करीत राहिले की त्यांच्यासाठी कधी न संपणारा मोबदला आहे। तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यानंतर कोण मोबदला व शिक्षेच्या बाबतीत तुम्हाला खोटे ठरवू शकतो? काय अल्लाह सर्व शासकांपेक्षा मोठा शासक नाही? ही कुराणची सूरत 3 ची पठण आपल्या समोर करण्यात आलं आणि त्याचं मराठी भाषांतर मी आपल्या समोर ठेवलेलं आहे। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री चौधरी साहेब, आमदार श्री चौधरी साहेब यांना निमंत्रण देतो की त्यांनी कृपया करून मंचावर यावे। तसेच माननीय इम्रान खान पठाण साहेब जे आगार प्रमुख आहे रावेरचे, त्यांना मी निमंत्रण देतो की त्यांनी कृपया करून मंचावर यावे। तसेच वहदत इस्लामी हिंद जे दावा विभाग प्रमुख अब्दुल वहाब मलक साहब यांना सुद्धा मी मंचावर निमंत्रण देऊ इच्छितो।
तसेच वैद्य इस्लामीचे मौलाना अब्दुल हनी खुदाई साहेब यांना सुद्धा मी मंचावर बोलवू इच्छितो की त्यांनी कृपया करून मंचावर यावे. यानं स्तुतिगीतासाठी हुजेफा अतिकला बोलवतो की त्यांनी स्तुतिगीत सादर करावे. उजाड़ वैरान वाणवंती खड़ाड़ नारा झरा मोहम्मद. उजाड़ वैरान वाणवंती खड़ाड़ नारा झरा मोहम्मद. उजाड़ वैरान वाणवंती खड़ाड़ नारा झरा मोहम्मद. जगातला दीन दुखितांच्या अखेरच्या आसरा मोहम्मद. जगातला दीन दुखितांच्या अखेरच्या आसरा मोहम्मद. समान श्रीमंत वा भिकारी तुझ्या घराची तहाच न्यारी. समान श्रीमंत वा भिकारी लहानसा कोपरा मोहम्मद. तुझ्या घडीने आता मलागी लहानसा कोपरा मोहम्मद. कोण झाले आताच मी लागलो हसाया. आताच डोळे पुसून झाले. आताच मी लागलो हसाया. आताच हा भेटला जीवाच्या सखा मला हासरा मोहम्मद. आताच हा भेटला जीवाच्या सखा मला हासरा मोहम्मद. जीवनाच्या खरेच तू चंद्र अमृताच्या खरेच तू सूर्य जीवनाच्या. दिशा दिशांना प्रकाशनारा दिसे तुझा चेहरा मोहम्मद. दिशा दिशांना प्रकाशनारा दिसे तुझा चेहरा मोहम्मद. तुझ्या दयेच्या सुगंध
किती खरे और किती खोटे, भले बुरे पाहिले किती मी, किती खरे और किती खोटे, भल्यांत माझा भला मोहम्मद, खऱ्यात माझा खरा मोहम्मद, भल्यांत माझा भला मोहम्मद, खऱ्यात माझा खरा मोहम्मद. आपल्या सर्वांना कदाचित ठाऊक असेल की स्त्री भ्रूण हत्या ही एक ज्वलंत विषयावर मोहीम मागच्या काही वर्षापूर्वी अखिल भारतीय स्तरावर आयोजित केली होती. त्यानंतर आत्महत्या हा जो ज्वलंत विषय आहे संपूर्ण भारतामध्ये, त्या आत्महत्येचे निवारण, त्याची समस्या व त्याचे समाधान या विषयावरती सुद्धा वैजत इस्लामी हिंदने संपूर्ण भारतवर्ष मोहीम राबवलेली आहे. त्याच अनुषंगाने यावर्षी प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या जयंतीच्या महिन्याच्या निमित्ताने औचित्य साधून मानव सन्मान, मानव प्रतिष्ठा या विषयावर संपूर्ण भारतामध्ये ही मोहीम राबवली जात आहे. बांधवांनो, आज आपल्याला प्रत्येकाला माहीत आहे की माणूस हा भौतिक प्रगती, भौतिक विकासमध्ये वरचढ आहे. आपण ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधनाच्या आधारे फार विकास केलेला आहे. पण त्याच प्रकारे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी हे सुद्धा पाहत आहोत की ज्याप्रमाणे माणूस भौतिक प्रगती साधत आहे, त्याचप्रमाणे त्याचे नैतिक अधःपतन होत आहे. आजच्या काळात जिथे साम्राज्यवाद, बाजारवाद, भौतिकवाद हा आपल्या कळसावर आहे आणि माणसाला स्वार्थी व स्वयंकेंद्रीय वृत्तीने ग्रासलेले आहे, तिथे आपण बघतो की माणूस नैतिकतेच्या अधःपतनावर जात आहे. तो शोषण, हत्या, अत्याचार, भेदभाव अशा अनेक कृत्यात लिप्त होत चाललेला आहे. आपण जेव्हा सकाळी उठतो आणि सकाळी वृत्तपत्र वाचतो, तर प्रत्येक दिवशी, आता एकही दिवस जात नाही की ज्या दिवशी आपण वृत्तपत्रामध्ये हे वाचत नाही की कुठे बलात्कार झाला, कुठे महिलांवर अत्याचार झाला असेल, कुठे आता महिला तर दूर मित्र हो बांधवांनो, आता तर लहान मुलींनाही हे नरनाम सोडत नाहीये, कुठे हुंडाबळीने महिलांवर अत्याचार, हुंडाबळी मुळे महिलांचा बळी जात आहे, हुंड्यांमुळे, कुठे चोरी, दरोडे, दंगली हे प्रकार आपण रोजच्या रोज वाचत आहोत. हे आपल्या देशातच नव्हे, पूर्ण जगामध्ये याचं थैमान याने घातलेलं आहे. आणि या सर्वात मोठ्या समस्यांवर आजपर्यंत हा भौतिकवाद आपल्याला याचं पर्याप्त उत्तर देऊ शकलेलं नाही. याचं समाधान, निवारण फक्त आणि फक्त आध्यात्मिक शिकवणीमध्येच आहे. त्याच अनुषंगाने आम्ही हा जो सर्वात मोठा मानव जातीसमोर यक्ष प्रश्न उभा आहे की यातून मानव जातीला कसं काढावं, त्यामुळे वैजत इस्लामी हिंदने हा निर्णय घेतला की आम्ही मानव सन्मान, मानव प्रतिष्ठा ही एक मोहीम अखिल भारतीय स्तरावर राबवू. त्या अनुषंगाने पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे वैजत इस्लामीचे काम आहे त्या प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात चौकात सभा घेण्यात आल्या. त्यानंतर वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले. हाही कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. याच्यामध्ये निबंध स्पर्धा मुलांसाठी आयोजित केलेली आहे. पत्रकार परिषद घेऊन
पत्रकार बांधवांना या मोहिमेबाबत संपूर्ण माहिती देण्यात आली, जेणेकरून त्यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये याचे प्रकाशन करावे आणि संपूर्ण मानवजातीला या मोहिमेबाबत अवगत करावे आणि मग तो कोणत्याही धर्माचा असो. आज आपण या जगामध्ये बघत आहोत की मजुरांवर काय अत्याचार होत आहे, गरिबांवर काय अत्याचार होत आहे, स्त्रियांवर काय अत्याचार होत आहे. जी स्त्री अजून आपल्या आईच्या पोटात आहे, जी मुलगी अजून आपल्या आईच्या पोटात आहे, जी जगामध्ये आलेली नाही, तिच्यावर सुद्धा अत्याचार होत आहे. स्त्री भ्रूण हत्या ही भारतामध्ये एक ज्वलंत प्रश्न आहे. त्याच्यानंतर आपण बघतो की प्रत्येक समाजाच्या दुर्बल घटकांवर जे अत्याचार, जे शोषण होत आहेत, त्या शोषणावर, त्या अत्याचारावर आपल्याकडे निवारणासाठी कोणताच पर्याय उपलब्ध नाही किंवा कोणीही त्याच्या विषयावरती कार्यक्रम घेऊन त्याच्यावर विचारमंथन करायला कोणी तयार नाही. त्या अनुषंगाने वैद्य इस्लामी हिंदने पूर्ण भारतभर ही मोहीम राबवलेली आहे. आपण कार्यक्रमाला पुढे घेऊया. इथे मंचावर उपस्थित आमदार श्री चौधरी साहेबांना मी आमंत्रित करतो की त्यांनी कृपया करून 2 शब्द इथे येऊन आमचे मार्गदर्शन करावे. पाहुण्यांपैकी डॉक्टर संदीप पाटील साहेब, शीतल पाटील साहेब आणि भास्कर महाजन साहेब या तिघांना आमंत्रित करतो की कृपया करून त्यांनी मंचावर यावे. मंचावर बसले सर्व मान्यवर मंडळी आणि या ठिकाणी जमलेले सर्व बांधव, मी सर्वप्रथम आपल्याला अभिवादन करतो. अल्लाह तालाने, परमेश्वराने माणसाची निर्मिती केली आणि सगळ्यांना समान बनवलं. जगामधली सर्वोत्कृष्ट निर्मिती ही मानवाची निर्मिती अल्लाह परमेश्वराची होती आणि आजही आहे. परंतु आज मानव भौतिक प्रगतीच्या मागे लागून आपल्या आध्यात्मिक प्रगतीला विसरला आहे आणि त्यामुळे सातत्याने धर्माधर्मामध्ये, जातीजातीमध्ये, वर्णावर्णामध्ये, गरिबांमध्ये, श्रीमंतांमध्ये वेगवेगळे वादविवाद सुरू असतात आणि त्याच्यातून वर्ग, धर्म, जाती यांच्यामध्ये सातत्याने विसंवाद निर्माण होतो आणि या विसंवादाला दूर करण्यासाठी, म्हणून मानवतेची श्रेष्ठता वर्णन करण्यासाठी, आपल्याला समजून सांगण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आपण पाहतो की संत तुकारामांनी देखील सांगितले की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. साधू म्हणजे कोण? जो सर्वांच्या प्रति प्रेम राखणारा, सर्वांना न्याय देणारा, सर्वांना सोबत घेऊन चालणारा असा जो व्यक्ती आहे तो साधू. आणि त्याच्यामध्येच परमेश्वर आहे. तो परमेश्वराची निर्मिती म्हणजे परमेश्वर त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलं. ही भावना लक्षात घेऊन वेगवेगळ्या धर्मांमध्ये देवाची नावं वेगळी असतील, परंतु तत्व एकच आहे की माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि त्या मागे लागून ही शिकवण बाजूला ठेवून स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी वेगवेगळे भेदाभेद जे आहेत त्याचा वापर करून सातत्याने स्वतःला तर दुःखी करत असतो पण समाजालाही दुःखी करत असतो. आणि ही जी प्रक्रिया चालली आहे त्यामुळे ईश्वराने निर्माण केलेलं हे जे सुंदर जग आहे त्या सुंदर जगाचा शांततेने, आनंदाने, प्रेमाने उपभोग आणि उपयोग करायचे असेल तर एकमेव त्याच्यावरती इलाज आहे आणि तो म्हणजे परस्परातली भीड, परस्परातली भांडणं, परस्परातली उच्च नीचतेची भावना विसरून जाणं आणि सगळ्यांनी एकतेने वागणं, समानतेने वागणं ही हा या ठिकाणी महाजाती इस्लाम कार्यक्रम आपल्याला येतो. मी आयोजकांचं
आणि अध्यक्षांचे मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाचं माध्यम होते याबद्दल मी मनापासून आनंद व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. जय हिंद. मंचावर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, रावेर शहरातील सर्व प्रतिष्ठित सर्व धर्माची मंडळी, आज वदते इस्लामी हिंद या संस्थेतर्फे रावेरमध्ये हा प्रोग्राम अरेंज झालेला आहे. त्याचं कारणही आपल्याला पुस्तिका वाटप झालेली, त्यामध्ये लिहिलेलं आहे की मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त हा पूर्ण महिना साधारण 2 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत, 4 ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम करायचे, चांगल्या पद्धतीचे उपक्रम अतिशय सुप्त उपक्रम आहेत आणि या सुप्त उपक्रमाची शिस्तबद्धता आपल्याला दिसते. आम्ही जेव्हा डॉक्टर लोक कॉन्फरन्सला जातो तर तिथं जे नियोजन असते हुबेहूब त्या पद्धतीचं नियोजन आम्हाला इथं दिसते आहे आणि यावरून कार्यकर्त्यांमध्ये किती शिस्तबद्धता आहे ते पण लक्षात येते. मी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या उपक्रम जे आहे त्या उपक्रमाचा नक्कीच भारतीयांना फायदा होईल आणि ते निस्वार्थीपणे हा राबवत आहे, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर आपण या हॉलमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा आपण प्रवेशद्वारावर एक मराठीमध्ये एक छोटासा खुतबा तिथे लावलेला आहे. तो जो खुतबा आहे ते प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी त्यांच्या हजच्या शेवटच्या दिवशी हज्जतुल विदामध्ये मक्का शहरामध्ये संपूर्ण मानव जातीला उद्देशून दिलेले एक मार्गदर्शक तत्व आहे. त्याचा सारांश आम्ही मराठीमध्ये तयार केलेला आहे आणि तो सारांश हा जगाच्या प्रत्येक मानवासाठी एक आदर्श आचारसंहिता आहे की कशा प्रकारे ह्या जगामध्ये जीवन जगावे. आणि त्याचा एक स्मृतिचिन्ह आम्ही बनवलेलं आहे आणि ते स्मृतिचिन्हासाठी मी सर्वात अगोदर आमदार श्री चौधरी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी ते स्मृतिचिन्हाच्या स्वरूपात ती आमची सप्रेम भेट स्वीकारावी. यासाठी मी रहमान मलिक साहेब यांना आमंत्रित करतो की कृपया करून त्यांनी श्री चौधरी साहेब यांना ते स्मृतिचिन्ह प्रदान करावे. इदार शेख साहेबांना विनंती करतो कृपया करून त्यांनी रावेर आगार प्रमुख इम्रान खान पठाण साहेब यांना हे स्मृतिचिन्ह दे त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद. आता आपण या कार्यक्रमाला उपस्थित आहोत त्याची मी आता जास्त वेळ घेणार नाही आणि या भाषणासाठी त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सर्व इथे जमलेले आहोत. ज्या वदते इस्लामी हिंदचे दावा विभाग प्रमुख अब्दुल वहाब मलक साहेब यांना मी विनंती करतो की कृपया करून त्यांनी इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम.
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम व अला आलिहि व सहाबिहि अजमईन इला यौमिद्दीन। क़ाल अल्लाहु तआला फिल क़ुरानिल मजीद व लक़द कर्रमना बनी आदम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्लकुम बनु आदम व आदमु मिन तुराब व कमा क़ाल अलैहि सलाम। दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाता। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मंडळी, कार्यक्रमात उपस्थित सर्व बांधवांनो, आपण प्रस्तावनेमध्ये आणि आमदार साहेबांच्या छोटेखानी भाषणामध्ये जवळपास या मोहिमेची प्रासंगिकता ऐकलीच आहे. आपण जर डोळे उघडून हे जग निरीक्षण केले, पाहिले, तर कदाचित आता तो काळ आलेला आहे की हे जग एका विस्फोटाच्या ढिगाऱ्यावर बसल्यासारखे वाटते आणि केव्हाही त्याचा स्फोट होईल आणि ही मनुष्य जाती या पृथ्वीवरून नष्ट होईल की काय, असा एक यक्ष प्रश्न आपल्यासमोर उपस्थित झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण बघतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर असो, राष्ट्रीय स्तरावर असो, क्षेत्रीय स्तरावर असो, स्थानिक स्तरावर असो, कौटुंबिक स्तरावर असो आहे. आणि हे पतन आणि अधपतन हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये होताना दिसत आहे. जीवनाची जी क्षेत्र आहेत ते मग शैक्षणिक क्षेत्र असो, आर्थिक क्षेत्र असो, आध्यात्मिक क्षेत्र असो, चारित्रिक क्षेत्र असो, नैतिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो की मग ते राजकीय क्षेत्र असो, प्रत्येक स्तरावर प्रत्येकच क्षेत्रामध्ये आपल्याला अधःपतन होताना दिसत आहे. आपण सर्व याचे साक्षी आहात. आणि जसं प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे की मानवाने ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, आकलन, मूल्यांकन हे सर्व मूल्य जोपासली आहेत आणि या सर्व मूल्यांच्या आधारे त्यांनी जी प्रगती साधलेली आहे, जी भौतिक प्रगती साधलेली आहे, या साम्राज्यवादाच्या आणि या भौतिकवादाच्या सुखासाठी ती अत्युच्च पातळी गाठलेली आहे. पण त्याच अनुपातात, त्याच्याच प्रमाणात त्याची नैतिक, त्याची चारित्रिक, त्याची आध्यात्मिक अधोगती झालेली आहे. असं मी का बोलतो, याला कारणे आहेत आणि प्रस्तावनेमध्ये ती थोडीफार आलेली आहेत. त्याचे केवळ मुद्दे मी तुम्हाला सांगतो. त्याचे परिणाम आपल्याला असे दिसतात की जेव्हा मानवाने अध्यात्माला सोडून, नैतिकतेला सोडून, चरित्राला सोडून जेव्हा प्रगती साधली, तेव्हा मानवीय प्रगतीचा, विकासाचा, उन्नतीचा आध्यात्मिक ऱ्हास झालेला आहे. आणि त्याची कारणं आणि त्याचे परिणाम असे आहेत की आपल्याला दररोज हत्या, आत्महत्या, स्त्री भ्रूण हत्या, बलात्कार, भेदभाव, शोषण यांचा भस्मासूर सर्वत्र आढळतो. आणि याला दाखला म्हणून काय आहे, या सुसंस्कृत जगामध्ये या उन्नती घडत आहेत. 79व्या क्रमांकावर भारत आहे आणि ही आपल्या सर्वांसाठी काळजीची बाब आहे. ज्या देशामध्ये आम्ही राहतो, आवरतो, जगतो, उपजीविका करतो, त्या देशामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर अपराध असणे ही खूप चिंतनीय आणि आपल्याला विचारात घेण्याजोगी बाब आहे. NCRB म्हणजे नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अनुसार, पोलीस निरीक्षक साहेब जर इथे असते तर बरं झालं असतं, त्यांनी माझ्या या माहितीला दुजोरा दिला असता.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो म्हणजे राष्ट्रीय स्तरावर असलेलं अपराधांचं नोंद करणारा जो विभाग आहे, त्या विभागाच्या आकड्यानुसार प्रत्येकी 3 मिनिटाला अपराध घडत असतो. आमदार साहेबांच्या भाषण होता होता 3 अपराध घडून गेले आणि मी आता प्रारंभ केलेला आहे, जवळपास 2 अपराध आताही घडले असतील. हे ते अपराध आहेत ज्यांची नोंद झालेली आहे. नोंद न होणारे अपराध किती असतील आम्हा सर्वांना ठाऊक नाही. दररोज 79 गुन्ह्यांच्या घटना घडतात. म्हणजे आजचा दिवस जेव्हा संपेल तेव्हा भारतामध्ये 79 गुन्ह्यांच्या घटना झालेल्या असतील. त्याचप्रमाणे प्रत्येक 29व्या मिनिटाला बलात्कार होत असतो. जवळपास अर्धा तास कार्यक्रमाला झालेला आहे आणि 1 बलात्कार झाला असेल त्याची नोंद आहे. नोंद न झालेले बलात्कार किती होत असतील ते सांगता येणार नाही. दररोज जवळपास 87 बलात्कार भारतामध्ये होतात. प्रत्येकी 77व्या मिनिटात हुंडाबळी होत असतो. ज्या देशामध्ये आम्ही महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरणच्या घोषणा देतो, अशा या सुसंस्कृत समाजामध्ये दररोज 77व्या मिनिटामध्ये एक हुंडाबळी होत असतो. आणि सुसभ्य पुरुषांचा मानला जाणारा हा आमचा समाज 70% महिलांवर कौटुंबिक हिंसा करतो, याला डोमेस्टिक व्हायलन्स म्हणतात. पुरुषांद्वारे महिलांवर होणारे अत्याचार 70% आहेत आणि प्रत्येक 9व्या मिनिटाला पती पत्नीवर अत्याचार करत असतो. 9वा मिनिट गेला की एका पत्नीने एका पत्नीवर अत्याचार केलेल्या घटना नोंद म्हणून भारतात आहेत. आणि 728 वृद्धाश्रम भारतात आहेत. याच्यावर थोडंसं नंतर मी माहिती आपल्याला देणार आहोत की ही वृद्धाश्रम व्यवस्था जी निर्माण झालेली आहे आणि दररोज नवीन नवीन वृद्धाश्रम बांधल्या जात आहे सरकारतर्फे किंवा सामाजिक संघटनांतर्फे. हे आमच्या सुसंस्कृत आणि सभ्य आणि विकसित होण्याची लक्षणं आहेत, की आमच्या अधोगती होण्याची लक्षणं आहेत. त्याच्यावर मी नंतर प्रकाश टाकणार. 728 वृद्धाश्रम आहेत आणि या देशामध्ये सर्वात अपराधांमध्ये जे आपलं राज्य आहे त्याचा उत्तर प्रदेशाचा क्रमांक सर्वात वरचा आहे नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरोच्या अनुसार. हूच्या अनुसार म्हणजे राष्ट्रीय किंवा जागतिक जे स्वास्थ्य संघटना आहे, डॉक्टर साहेब इथे आले आहेत, ते चांगल्या पद्धतीने त्यांना माहीत असेल की आत्महत्या ही 20 मिनिटाला होत असते. हूच्या अनुसार जगामध्ये प्रत्येक 20 मिनिटाला एक आत्महत्या होत असते आणि 1 किंवा 2 सेकंदामध्ये भारतामध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला जातो. अपराधांची शृंखला जर आपण मोजत गेलो, सूची तयार करत गेलो, तर स्त्री भ्रूण हत्या ही खूप मोठ्या प्रमाणावर होत असते. याची आकडेवारी उपलब्ध करणे शक्य नाही. याचं कारण असं आहे, तांत्रिक कारण असं आहे की प्रत्येक दवाखान्यामध्ये स्वास्थ्य केंद्रामध्ये लिहिल्या जाते लिंगभेद चाचण्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे, परंतु त्याच्यामध्ये पळवाटा किती आहेत आम्हाला तुम्हाला माहीत आहे. आणि त्याच्यातून जे अपराध घडतात त्यांची नोंद घेणे जरी आपल्याला माहीत नसलं तरी 2000 मध्ये जी आम्ही मोहीम राबवली होती स्त्री भ्रूण हत्या, आत्महत्या आणि वृद्धाश्रम व्यवस्थेच्या विरोधात, त्यावेळेस आम्हाला अशा प्रकारचे स्लोगन दिसले की इन्व्हेस्ट 500 रुपीज अँड सेव्ह 5 लाख रुपीज. 500 रुपये गुंतवा आणि 5 लाख रुपये वाचून टाका. म्हणजे स्त्रीच्या उदरामध्ये जर स्त्री भ्रूण जर असेल तर त्याला 500 रुपये खर्च करून गुंतवून त्याला तिथेच मारून टाका. त्याला जन्म होऊ देऊ नका किंवा नर्सला 100-500 देऊन तिला काहीतरी. देशाच्या खूप मोठ्या क्षेत्रामध्ये असं आम्हाला आढळलं की तिला जन्म झाल्याबरोबरच तिच्या हाताने तिला ठार करण्यात येते. स्त्री भ्रूण हत्या ही खूप मोठी समस्या आहे. अशा प्रकारच्या भरपूर समस्या आहेत, त्याची आपल्याला सूची करताही येणार नाही इतक्या त्या समस्या आहेत. कारण काय? कारण मानवच मानवाला मानव समजायला तयार नाही. त्याचा सन्मान, त्याचा गरिमा, त्याचं अस्तित्व, त्याला म्हणजे त्याच्यासोबत राहणं त्याला जमीन असं झालेलं आहे. आणि इतका स्वयंकेंद्रित झालेला आहे, इतका स्वार्थी झालेला आहे की त्याला त्याचेच फक्त भौतिक सुख पाहिजे, त्यालाच हे जग पाहिजे. इतर जे त्याच्या प्रगतीमध्ये, त्याच्या आनंदामध्ये जे त्रास देत असतील ते त्याला संपवायचे आहे. आणि म्हणूनच मानव गौरव किंवा मानव गरिमा ही मोहीम वहदत इस्लामीने राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे.
कोणत्याही जातीचे असो, कोणत्याही धर्माचे असो, कोणत्याही पंथाचे असो, कोणत्याही वंशाचे असो, कोणत्याही वर्णाचे असो, कोणत्याही भौगोलिक क्षेत्रातील लोक असो, त्या सर्वांना त्याच्या निर्मात्यांनी मान, सन्मान आणि गौरव आणि उत्थान प्रदान केलेलं आहे, ते त्याला मिळावं. आणि म्हणूनच हा महिना निवडलेला आहे, ज्या महिन्यामध्ये मानवतेचे कल्याणकारक, मानवतेचे उद्धारक प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रबिउल अव्वलच्या महिन्यामध्ये ते आले होते. आणि म्हणूनच प्रेषितांच्या शेवटच्या हजच्या कथनाचं जे ते आपल्याला पॉम्पलेट तयार केलेला आहे, तो दिलेला आहे, त्याच्यामध्ये ते सारे दिलेले आहे की मानवाला कशी प्रतिष्ठा दिली, मानवाला कसा गौरव दिला, आणि याच औचित्य साधून हा कार्यक्रम आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बंधूंनो, थोडीशी जर विवेचन केले, आत्मचिंतन केले, अभ्यास केला, विचार केला, आकलन केलं, तर्क आणि या सर्व साधनांचा जर विचार केला, तर शेवटी आपण मानवाची गरिमा आपल्या पायाखाली का तुडवत आहोत, त्याची अशी दुर्दशा का केली की आपण त्याला मानवच समजायला तयार नाही. त्याचा आपल्याला अस्पृश्यतेच्या नावाखाली विटाळवतो, त्याचे आम्ही मानहानी करता, त्याच्याशी संबंध आमचे मानवाचे नाही, जनावरांचे चांगले संबंध होतात परंतु मानवाशी होत नाही. असं का घडलं, त्याचं विवेचन केलं असता आपल्या लक्षात आलं की मानवाचा सन्मान आणि गौरव आणि गरिमा तोपर्यंत प्राप्त होणार नाही जोपर्यंत त्याच्या विचारामध्ये मानवाच्या उत्पत्तीचे काय कारण आणि सिद्धांत आहेत ते कळणार नाहीत. आणि माझ्या छोट्याशा अभ्यासातून मी ते 4 सिद्धांत आपल्यासमोर मांडू शकतो. मानवाच्या गरिमेला कारणीभूत असणारे जे घटक आहेत ते त्याच्या उत्पत्तीचे सिद्धांतच आहेत. आणि शिक्षणाच्या माध्यमातून, आपल्या अभ्यासातून किंवा पाश्चिमात्य देशाच्या अनुकरणातून, अंधानुकरणातून जे आम्ही शिकलेलो आहोत त्याची परिणिती आम्हाला आज दिसत आहे की आम्ही मानवाला मानवच मानायला तयार आहोत. सिद्धांत काय आहे? मानवीय उत्पत्तीचा पहिला सिद्धांत काय म्हणतो, ज्याला आम्ही आकस्मिक उत्पत्ती सिद्धांत म्हणतो. आणि पाठ्यक्रमामध्ये आणि शैक्षणिक पुस्तकामध्ये तो सिद्धांत मांडलेला आहे. त्या सिद्धांतात असं म्हटलेलं आहे की अचानक, आकस्मिकपणे, अपघातात्मकरित्या हे जग आणि सृष्टी निर्माण झालेली आहे. तापलेला खूप मोठा गोळा होता आणि मग तो खूप तापला आणि त्याच्यातून एक दुसरा गोळा खाली पडला, थंड झाला, त्याला पृथ्वी म्हणतात. आणि मग कालांतराने आकस्मिकरित्या वनस्पती, प्राणी, कीटक इत्यादी निर्माण झाले, मग मनुष्य निर्माण झाले, पर्वत निर्माण झाले, नद्या निर्माण झाल्या, सूर्य, चंद्र, तारे इत्यादी निर्माण झाले. असा एक सिद्धांत आहे. भूगोलामध्ये तुम्ही वाचला असेल, त्याला भगिनी सिद्धांत असं म्हणतात. आणि त्याच जगामध्ये मनुष्य निर्माण झाला. तर आकस्मिकरित्या निर्मित झालेला हा मनुष्य दुसऱ्या मनुष्याची कशाला सन्मान राहते? त्याला वाटते की आपण असंच जगामध्ये येऊन गेलेलो आहोत. आणि बहुतेक लोकांची अशी पण विचारधारा आहे की मनुष्य असा झाला असेल. जेव्हा मनुष्य आकस्मिकरित्या या जगामध्ये येण्याच्या विचाराशी सहमत होतो तेव्हा तो मानवाचा सन्मान करण्याची आवश्यकताच नसते. अशा प्रकारे त्याची ही परिणिती झाली आहे की मानवाला समान आणि सन्मान देत नाही. दुसरा सिद्धांत जो आहे तो आम्हा सर्वांनी पुस्तकामध्ये वाचलेला आहे, तो आहे उत्क्रांतीचा सिद्धांत, उत्क्रांतीच्या उत्पत्तीचा सिद्धांत, ज्याला आम्ही डार्विनिझम म्हणतो. शिकलेले लोक इथे बसलेले आहेत, पुस्तकामध्ये वाचलेलं आहे. पदवी आणि पदवीधराच्या नंतर आपण जे शिक्षण घेत होतो विज्ञानाच्या माध्यमातून, तिथे उत्क्रांतीचा सिद्धांत आहे आणि त्याच्याशी बहुतांश आम्ही सहमत आहोत. आणि आमच्या अध्यात्माच्या सिद्धांताशी तो कितीतरी त्याच्यामध्ये विरोधाभास आहे, तरी तो सिद्धांत आम्ही मानतो. आणि त्या सिद्धांतात काय म्हटलेलं आहे? त्या सिद्धांतात असं म्हटलेलं आहे की अब्जावधी काळानंतर समुद्रामध्ये एक रासायनिक प्रक्रिया झाली आणि त्या प्रक्रियेच्या नंतर परिणाम म्हणून एक पेशीय प्राणी निर्माण झाला. त्या एक पेशीय प्राण्याचं नाव अमिबा आहे. मग तो पुन्हा उत्क्रांत होऊन 2 पेशीय झाला, पॅरामेशियम झाला, युक्लिना झाला, टेक्को झाला आणि ही पूर्ण शृंखला पार करत तो होमोसेपियन झाला, होमो इरेक्टस झाला, एप झाला, चिंपांझी झाला, वानर झाला, मनुष्य झाला. मानवाचं उत्थान, मानवाची उत्क्रांती, मानवाचं निर्माण, मानवाची निर्मिती, मानवाची उत्पत्ती जर अशी झाली असेल की तो जनावरांपासून उत्पन्न झालेला आहे, निर्मित झालेला आहे, तर तो मानवाच्या गरिमा करण्याची आवश्यकता नाही. पाश्चात्य आणि युरोपीय देशामध्ये न्यायालयामध्ये लोकांनी अशी तक्रार केलेली आहे की आम्ही
आम्ही जनावरांचे आणि बंदरांचे वंशज आहोत, ते कपडे घालत नाही, आम्ही कपडे घालणार नाही, आम्हाला नागोडे राहू द्या. तसं डार्विनचा हा सिद्धांत आम्हाला जनावर ठरवतो आणि त्यामुळे मानवी गरिमा आम्ही विसरलो आहोत. तिसरा जो सिद्धांत आहे माझ्या मते तो आहे उत्क्रांतीचा उत्पत्ती सिद्धांत, वर्गीकृत उत्पत्ती सिद्धांत. आणि या वर्गीकृत उत्पत्ती सिद्धांतामध्ये काय सांगितलेलं आहे की मानवाचं निर्माणच वर्गीकृत झालेलं आहे. ते कसं? तर या सृष्टी निर्मात्याने, या जगाच्या निर्मात्याने त्यांनी काय केलं की त्यांनी आपलं तोंड उघडलं आणि त्याच्या मुखातून काही लोक जन्माला आले. ते उच्चवर्णीय ठरले. त्यांचं काम आहे पूजा अर्चना याचना प्रार्थना इत्यादी धार्मिक कृत्य पार पाडणे. परंतु त्यांना रक्षण कोणी द्यायचं म्हणून त्याच निर्मात्याने आपले हात असे केले आणि त्या हातातून एक दुसरा वर्ग निर्माण झाला, तो संरक्षण करतो. त्यांनी फक्त संरक्षण करायचं, त्यांनी पूजा अर्चना याचना करायची नाही, फक्त त्यांनी आपलं आणि यांचं संरक्षण करायचं जे मुखातून आलेले आहे. तिसरा एक वर्ग निर्माण झाला, तो उपजीविका करणारा, उदरनिर्वाह करणारा आणि तो पोटातून निर्माण झालेला. त्याचं काम आहे की या लोकांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करणे. प्रथम जो झाला आहे त्याची, द्वितीय झाला त्याची आणि त्याची स्वतःची पण त्यांनी व्यवस्था करणे. आणि मग त्याच्या पायातून चौथा वर्ग निर्माण झाला आहे, त्यांनी तिन्हीची सेवा करणे. अशा प्रकारे वर्गीकृत मानव जगामध्ये निर्माण झाला. तर मग तोंडातून निर्माण झालेल्या मानवानी पायातून झालेल्या निर्माण झालेल्या व्यक्तीची समानता कशी राहील? आणि याच उत्पत्ती सिद्धांताच्या अनुसार विषमता निर्माण झाली आणि मानवांमध्ये भेदाभेद निर्माण झाले की हा उच्च आहे, हा नीच आहे, लहान आहे, हा मोठा आहे. आणि वेगवेगळ्या आधारावर मानवाचं मत वर्गीकरण झालं. आणि असं आहे की या सृष्टी निर्मात्याने उद्देशपूर्ण रीतीने मानवाला जन्माला घातले आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमच्या शिकवणीतून हा सिद्धांत आम्हाला दिसतो की या जगाच्या सृष्टी निर्मात्याने, या जगाच्या निर्मात्याने अल्लाहने मानवाला निर्माण करण्याच्या आधी पहिले ही पृथ्वी सजवली. आणि म्हणूनच हे जग अचानक निर्माण झालेलं नाही, आकस्मिक निर्माण झालेलं नाही, अपघाताने निर्माण झालेलं आहे, तर उद्देशपूर्ण रीतीने निर्माण झालेलं आहे. म्हणून याच्यामध्ये तुम्हाला तारतम्य दिसेल, याच्यामध्ये तुम्हाला विरोधाभास दिसणार नाही. ऑक्सिजन पाहिजे, खाण्यापाण्यासाठी वनस्पती पाहिजे, इतरही वस्तू पाहिजेत, त्या सर्व सजवल्या आणि आमच्या सर्वांच्या बापाला म्हणजे आदमला निर्माण केले. आणि तेव्हाच त्याची ते प्रतिष्ठा गौरवान्वित केलेली आहे. काय म्हटलेलं आहे की आम्ही इतर सर्व वस्तूंना एका आदेशानेच तयार केलेल्या आहे, कुन फयकून, हो आणि ती झाली. परंतु जेव्हा अल्लाहने सृष्टी निर्मात्याने या आमच्या सर्वप्रथम येणाऱ्या व्यक्तीला निर्माण करायची पाळी आली, तेव्हा मात्र त्याला आपल्या स्वतःच्या हाताने बनवलं. इथेच त्याची श्रेष्ठता आणि समानता आणि बरोबरी निर्माण केलेली आहे की आम्ही तुम्हाला आपल्या हाताने बनवले आणि त्याच्यामध्ये प्राण टाकले. आणि इतर फरिश्त्यांना म्हटलं वैस्कुल्ला लिल मलाइकती जुदू ली आदम फसजदू इल्ला इब्लीस. हे सर्व फरिश्ते आणि देवदूतांनो याला तुम्ही साष्टांग करा, याला नमन करा. त्याच दिवशी आमच्या त्या आदम अलैहिस्सलामची प्रतिष्ठा आणि गौरव निर्माण झालेला आहे. आणि त्याला इतर वस्तूंना ज्या गोष्टी दिल्या नाही या तुम्हाला आम्ही दिलेल्या आहेत, त्या काय आहेत? ते आहे ज्ञान. प्रत्येक मानवांकडे ज्ञान आहे. कोणत्याही जाती धर्म पंथांचा वर्णाचा असो, तो ज्ञानी आहे. त्याच्या ज्ञानाच्या, विवेकाच्या, बुद्धीच्या बळावर हे जगाने खूप प्रगती केलेली आहे. ज्ञान, विज्ञान, संशोधन, तंत्रज्ञान, समज, तर्क, कितीतरी मूल्य त्याला दिलेली आहेत ही मानवालाच दिलेली आहेत. जगामध्ये कोणतेही प्राणी कितीही मोठे असो पण ते माणसापेक्षा श्रेष्ठ नाही. जगातील कोणतीही वस्तू असो, तो पर्वत असो, काही असो, तो मनुष्यापेक्षा श्रेष्ठ नाही. त्या अल्लाहने त्याला ही श्रेष्ठता प्रदान केलेली आहे. आणि तेव्हा अल्लाहने म्हटले आहे वलक़द कर्रमना बनी आदम. त्या पवित्र वाणी कुराण ज्याचं यावेळेस पठण झालेलं आहे यामध्ये अल्लाहने म्हटलेलं आहे वलक़द कर्रमना बनी आदम. आदमची संतती ही सर्वश्रेष्ठ आहे. जात धर्म पंथ हे सर्व सोडून. आणि लक्षात घ्या की जगाच्या पाठीवर राहणारं सर्वात मोठं जर कुटुंब असेल तर आमच्या सर्वांचं आहे. 800 कोटी लोक आदमची संतान आहेत. आम्ही सर्व आदमची लेकरं आहोत आणि आमची संख्या 800 कोटीच्या वर, 8 अब्जाच्या वर आहोत. आणि आमच्याबद्दल असं म्हटलेलं वलक़द कर्रमना बनी आदम, आम्ही तुम्हाला सर्वश्रेष्ठ बनवलेलं आहे. आणि तुम्ही
डिव्हिजन करू नका, तुम्ही वर्गीकरण करू नका, आपसामध्ये भांडू नका, भेदभाव करू नका. काय म्हणलेलं आहे? लकुल्लकुम बनु आदम व आदम मिन तुराब. हे मानवांनो, हे लोकांनो, तुम्ही सर्वच्या सर्व आदमची लेकरं आहात आणि आदमला आम्ही मातीपासून तयार केलेलं आहे. कोणाला कोणावर श्रेष्ठत्व आम्ही प्रदान केलेलं नाही. कोणत्याही अरबाला अरबेतरावर, कोणत्याही अरबेतराला अरबावर, कोणत्याही गोऱ्याला काळ्यावर, कोणत्याही काळ्याला गोऱ्यावर, कोणत्याही श्रीमंताला गरीबावर श्रेष्ठत्व नाही. तुमच्यामध्ये तो चांगुलपणा श्रेष्ठत्व त्याला प्रदान केले. सर्वोत्तम रूपामध्ये, आकारामध्ये आणि रूपामध्ये तुम्हाला निर्माण केलेलं आहे. बुद्धी, ज्ञान, शरीर, शक्ती आणि तर्क या सर्वांच्या आधारावर आम्ही तुम्हाला श्रेष्ठता दिलेली आहे. पण जर तुम्ही श्रेष्ठता स्वीकार केली नाही, जर तुम्ही त्याच्यावर चालले नाही, तर तुम्ही इतके खाली पडाल का जनावरे तुम्हाला लाजून जातील. लक़द खलक़नल इंसाना फी अहसनि तक़वीम सुम्मा रददनाहु अस्फल साफिलीन. आणि मग तो खाली खाली आपल्या दुष्कृत्याच्या आधारे, त्याच्या बळावर, त्याच्या कारणाने तो इतका खाली गेला की अस्फल साफिलीन, नीच पेक्षाही नीच झाला. तो किती नीच झालेला त्याचे दाखले तुम्हाला पुढे देण्याचा प्रयत्न केला. आणि अल्लाहने आणि प्रेषिताच्या शिकवतीनं आपल्याला कळेल की जेव्हा त्याने श्रेष्ठत्व नाकारले, तर मग तो कुठेही नमन करायला, कुठेही याचना, प्रार्थना, प्रणाम करायला लागला आणि तो मग खाली जात गेला आणि त्याने मग दुष्कृत्य केली आहे. बंधूंनो, प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिकवणी माणसाच्या गरिमा, गौरव, समानतेसाठी काय? आपण आपल्या संविधानामध्ये शब्द वेळोवेळी ऐकले असतील. न्याय, स्वतंत्र, समता, बंधुत्व आणि समानता ही मानवीय मूल्य आहेत. ही अत्यंत चारित्रिक, नैतिक, आध्यात्मिक मूल्य आहेत. ही आम्हाला मानवाला मानव बनवून ठेवतात. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, समानता ही जी मूल्य आहेत, या मूल्यांचं जर अवलोकन केलं आपण, तर जो चार्ट आम्ही दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रेषितांच्या हातच्या अंतिम प्रवचनामध्ये दिलेली आहे. हे लोकांना तुम्ही न्याय बाळगा, लोकांना समानतेचा संदेश दिलेला आहे. आणि ज्या समाजामध्ये जे इतर वर्ग आहेत ज्यांचं शोषण केले जाते, मनुष्याचा सर्वात पहिले मनुष्यावर हा अधिकार आहे की त्याने जीवित राहायला पाहिजे, त्याने जीवित राहायला पाहिजे. आणि याच अनुषंगाने आम्ही ती आत्महत्येची मोहीम राबवली होती की मनुष्याला हक्क आहे की त्याने जीवन राहावं. कोणी गरीब राहतो, कोणी श्रीमंत राहतो, कोणी काळा, कोणी गोरा, कसाही राहू शकतो. त्याला प्रत्येक वेळी त्याच्या आशा आकांक्षा पूर्ण करता येणार नाही. तो विचलित होतो, त्रस्त होतो आणि आत्महत्या करतो. आत्महत्या करतो. आणि म्हणूनच शेतकऱ्यांचं इतकं मोठं आंदोलन आम्ही पाहिलेलं आहे. त्या आंदोलनामध्ये कितीतरी शेतकऱ्यांनी आपले जीव दिलेले आहेत. त्यांना मी भेटीगाडी घेऊन, कार्यक्रम घेऊन समजावण्याचा प्रयत्न केला की त्या सृष्टी निर्मात्याने, प्रेषितांनी आपल्या शिकवणीमध्ये सांगितलं आहे की जगा, जगणे हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, राईट टू लिव्ह. जसं तुम्हाला जीवन मिळालेलं आहे तसंच जगण्याचा प्रयत्न करा, परंतु बंधूंनो आत्महत्या करू नका. आम्हाला माहीत आहे की जेव्हा शेतकरी त्याची पिकाला भाव मिळत नाही, त्याची पिकं येत नाही, आसमानी सुलतानीच्या त्याच्यावर समस्या येतात, इतका त्रस्त होतो, मुलाबाळांना शिक्षण देऊ शकत नाही, स्वास्थ्याच्या त्याच्या सोयी पूर्ण होत नाही, त्रस्त होऊन जातो. आणि मग तो अशा विचारामध्ये येतो की तो मुलाबाळांसहित आत्महत्या करून टाकतो. इंडो सरपंच घरी ठेवलेलंच असते, त्याच्या पाठी तोंडाला लावून तो मरतो आणि मग पूर्ण कुटुंब रस्त्यावर येतो. खूप दयनीय आणि खूपच दयनीय अवस्था या देशामध्ये आमच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. जो ज्याच्या भरोश्यावर आमच्या उदरनिर्वाहाची साधनं चालतात, त्याचे हक्क व अधिकार त्याला मिळत नाही आणि मग तो आत्महत्या करतो. बंधूंनो, आत्महत्या करू नका. शेतकऱ्यांना आम्ही आवर्जून सांगतो की जीवन जगा, ते कसं काय असेल. आणि हे जीवन, हे शरीर तुमचं स्वतःचं दिलेलं नाही आहे, त्या सृष्टी निर्मात्याने दिलेलं आहे. त्याची तुम्ही जोपासना करा. काही खाऊ नका, काही पिऊ नका. कशी व्यसनं आम्ही लावून टाकलेली आहे. आम्हाला वाटतं की आम्ही याचे मालक आहोत. नाही, आम्ही याचे व्यक्ती आहोत, आम्ही याचे राखणदार आहोत, रखवालदार आहोत. पण जगायचं आहे, आम्हाला कसंही करून जगायचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आम्ही एक खास विभाग ओपन केलेला आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. 2 नंबरवर निराशेपोटी जे आत्महत्या करतात ते विद्यार्थी असतात. विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांच्या जे काही त्यांचे ठरवलेले कार्यक्रम, ठरवलेले ज्या आकांक्षा आणि इच्छा असतात त्या पूर्ण होत नाही, तर ते गळफास लावून आत्महत्या करतात. त्यांनाही सांगितलं आत्महत्या करू नका. कुराणमध्ये म्हटलेलं आहे, जो जशा प्रकारे आत्महत्या इथे करेल त्याला त्या नरकामध्ये तशाच प्रकारच्या वेदना भोगाव्या लागतील. पहाडावरून जो पडला त्याला तिथंच पाडण्यात येईल.
ज्या हत्याराने त्याने फुफ्फुसून स्वतःला मारून घेतले त्याला तशाच वेदना आणि यातना देण्यात आली. अध्यात्माद्वारे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आहे की आत्महत्या करू नका, हे जीवन जगा कसे करून. दुसरा मुद्दा हा आहे की दुसऱ्यांनाही जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगा आणि जगू द्या, म्हणजे इतरांचा खून करू नका. आणि म्हणूनच अल्लाह आणि प्रेषितांच्या शिकवणीमध्ये सांगितलेलं आहे की जर एखाद्याने एखाद्याचा नाहक जर खून केला असेल तर प्रलयाच्या दिवसाच्या शेवटी जेव्हा हिशोब किताब केला जाईल त्यावेळेस पर्यंत आदमपासून तर शेवटच्या माणसापर्यंत जितक्या लोकांचे खून झालेल्या साऱ्यांचे आरोप त्याच्यावर टाकण्यात येतील. नाहक कोणाचा खून करू नका. अपराधांना थांबवण्यासाठी अशा प्रकारच्या काउन्सिलिंग, अशा प्रकारचं समुपदेशन, उपदेशनाची आवश्यकता आहे की मारूही नका आणि मरूही नका, आत्महत्याही करू नका आणि हत्याही करू नका. त्या मोठ्या अपराधांच्या एवढ्या मोठ्या ग्राफवर जर तोडगा काही असेल तर अशा प्रकारचा असू शकतो, हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरं हे आहे की जगामध्ये सर्वात प्रत्येक व्यक्तीकरिता सर्वात सन्माननीय आणि गौरवान्वित करणारे कोण असतात? आईवडील. हे सांगितलं 728 वृद्धाश्रम निर्माण झालेले आहेत. आणि बंधूंना मला सांगू इच्छितो की मुसलमानांची आध्यात्मिक दशा खूप चांगली नसली तरी भारताच्या कोणत्याच वृद्धाश्रमामध्ये एकही मुस्लिम नाही. काय नाही, कारण की त्याच्या शिकवणीमध्ये आहे की अल्लाहने आईच्या चरणाखाली स्वर्ग आणि बापाला स्वर्गाचं दार म्हटलेलं आहे. आणि कुराणमध्ये एक आयत आहे की सर्वात लहान शब्द जो होऊ शकतो तो म्हटलेला आहे ब्र, ज्याला पण ब्रही म्हणू नका त्याला, उफ. आई वडील तुमच्यावर कितीही नाराज झाले, काही म्हटलं, कसंही त्यांनी केलं, त्यांना उफ म्हणजे ब्र सुद्धा म्हणू नका. इतकी महिमा आई वडिलांची केलेली आहे की आपल्या आई वडिलांची सेवा करा, त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकू नका. हे वाक्य कदाचित कुणाला चूक वाटत असेल, परंतु वृद्धाश्रम अवस्था भारतामधील हा खूप मोठा कलंक आहे. ज्या आई वडिलांनी आपल्याला पालन पोषण केलेलं आहे, मोठं केलेलं आहे, लग्न लावून दिलं, शिक्षण दिलं, विदेशात पाठवलं, त्या आई वडिलांना आपण असं रस्त्यावर टाकतो, त्यांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो फक्त भौतिक सुविधेसाठी. कुंभमेळ्यामध्ये कितीतरी लोक सोडून दिले जातात, त्यांचे आई वडील फिरत असतात इकडे तिकडे आणि मग त्याला वृद्धाश्रमात टाकतात. मागं कितीतरी अशा घटना झालेल्या आहेत की इथं आई वडील बिमार झाल्याची बातमी त्यांच्या मुलाला विदेशात दिली. अरे बाबा तुझे वडील खूप बिमार झाले आहेत, त्यांनी म्हटलं की मी पैसे पाठवतो, तुम्ही त्याला दवाखान्यात टाकून. अरे अजून ते आता गंभीर आजारी झालेले आहेत, अजून पैसे पाठवतो त्यांना, तुम्ही दवाखान्यात, मोठ्या दवाखान्यात टाका. अरे बाबा तुझे वडील वारले आहेत, मी पैसे पाठवतो, त्याचा अंतिम संस्कार करून टाका. हे आहे, हे मानवीय मूल्यांचा उच्चांक आहे की ज्या बापाने इतकं काही तुझ्यासाठी केलं त्याची तू ही कदर केलेली आहे की त्याला वृद्धाश्रमात घेऊन टाकून दिलं, त्याचा अंत्यसंस्कार करायला तुझ्याकडे वेळ नाही. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लमकडे एक व्यक्ती आला आणि त्यांनी हस्तोल्लंघन केलं, तर हाताला काही खुणा होत्या, त्या रुतल्या. प्रेषित म्हणाले, अरे तुझ्या हाताला काही गोंधलेलं आहे का तू? त्याच्यावर नाही प्रेषित, मी गोंधळ वगैरे नाही. अरे नाही, जेव्हा मी तुझा हात मिळवला त्यावेळेस मला काहीतरी रुतल्यासारखं वाटलं. त्याने म्हटलं नाही, मी तसं नाही केलं आहे, मी दररोज दगडं फोडतो, गड्डे करतो आणि खूप परिश्रम करतो आणि आपल्या मुलाबाळांची मी उपजीविका करतो. प्रेषितांनी लगेच त्याचा हातात हात घेतला आणि हाताचं चुंबन घेतलं आणि म्हटलं किती छान आहे, चोऱ्या करत नाही, दरोडे टाकत नाही, धोका कोणाला देत नाही, श्रम करतो आणि आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो. आणि त्याच्या हाताचं चुंबन घेतल्याची घटना प्रेषितांच्या सवंगड्यांनी पाहिली. जोपर्यंत जो व्यक्ती जिवंत राहिला, प्रेषितांच्या सवंगड्यांनी त्याच्या हाताचं नेहमी चुंबन घेतलेलं आहे की याच्या हाताचं चुंबन घेऊन परिश्रम आणि मुलाबाळांना पोषण करण्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या व्यक्तीचं वर्चस्व, त्याचा गौरव आणि अभिमान प्रेषितांनी केलेला आहे. हा खोटा बोलत नाही, हा धोके देत नाही, हा दरोडे टाकत नाही, चोऱ्या करत नाही, श्रम करून आपल्या आई वडील आपल्या मुलाबाळांची जोपासना करतो. हा किती छान आहे, गौरवान्वित केलेला हा एक श्रमजीवी, तोच आपला बाप असतो. त्या बापाला आम्ही काय करतो? वृद्धाश्रमात टाकतो. आईला वृद्धाश्रमात टाकतो, आईला वृद्धाश्रमात टाकतो, जिने आम्हाला किती उपकार आहे, तिचे किती आमच्यावर किती उपकार आहेत. त्या आईला त्या वृद्धाश्रमात टाकताना आम्हाला कशी लाज वाटत नाही. कशासाठी? माझ्या बायकोची किरकिरी आहे, माझ्या लहान मुलांना माझ्या वडिलांचं इन्फेक्शन होऊन जाईल, ते खोकलतात, तिच्या खोकल्यामुळे माझा मुलाचा अभ्यास होत नाही, ती
आई खोकलली म्हणजे माझ्या पत्नीला त्रास होतो. अशा नाना प्रकारच्या कारणाने आम्ही आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतो, वृद्धाश्रमात टाकतो. आणि गुरुजींनी एक लहानशी गोष्ट लिहिली आहे, खूपच मार्मिक आहे, तुम्ही वाचली पण असेल. गणूला एक वेळ प्रश्न पडतो की बिल काय असतं. आई बिल काय असते ग? अरे बाबा, जमा आणि खर्चाचा हिशोब जो असतो त्याला बिल म्हणतात. असं हे बघ, आपण सामान खरेदी करतो, त्याचे पैसे देतो, मग आपण त्याच्याकडून कागद घेतो, बिल म्हणतात. सकाळी सकाळी आई जेव्हा उठली तेव्हा तिच्या उशीखाली एक कागद सापडला, त्याच्यावर लिहिलं होतं गणूचं बिल. गणूचं बिल. बिलात काय होतं? गणूने लिहून ठेवलं होतं, आई लहान बाळाला मी 2-3 वेळेस सापडलं 50 पैसे, तुझ्या सांगण्यावरून अंगण झाडलं 10 पैसे, तू 2-3 वेळा मला दुकानामध्ये पाठवून सामान आणायला सांगितलं 15 पैसे. अशा नाना प्रकारच्या बाबी लिहून एकूण इतके पैसे असं बिल गणूने आईच्या उशीखाली ठेवलं. आईने ते बिल वाचलं आणि जेव्हा गणूला दुसऱ्या दिवशी जाग आला तर त्याच्याही उशीखाली एक बिल सापडलं. आणि ते बिल सर्वांनी आठवा, ते आमचं सर्वांचं बिल असेल, ते आईतर्फे दिल्या गेलेलं बिल वाचा. त्या बिलात काय दिलं होतं? गणू, जेव्हा मी गरोदर झाली तेव्हा तुला आपल्या उदरामध्ये स्थान दिलं आहे. जेव्हापर्यंत तू माझ्या उदरात राहिला, माझ्या गर्भाशयात राहिला, 9 महिने केव्हाही वेदना व्हायच्या, केव्हाही ओकाऱ्या व्हायच्या, तब्येत बिघडायची, खूप त्रास सहन झाला मला त्यावेळेस. बिल काहीच नाही. प्रसव वेदना करून तुला माहीत नाही. एक वेळ जेव्हा कोणत्याही मातेला प्रसवाच्या वेळेस ज्या वेदना होतात, तुमच्या जीवनामध्ये अनुभवलेल्या सर्व वेदनांची एकूण बेरीज कराल ना, तरी त्या वेदनांची बरोबरी होत नाही. आमच्या जन्माच्या वेळेस आईला झालेल्या एका वेळेसची वेदना जी प्रसवाच्या वेळेस होत असते, म्हणजे डिलिव्हरीच्या वेळेस होत असते, त्या वेदनेला तुम्ही जर तुलनात्मक जर पाहिला तर कुठेच मोजता येणार नाही. आईने म्हटलं, इतक्या वेदना झाल्या करून बिल काहीच नाही. तुला जन्म दिला, दूध पाजलं, जोपर्यंत तू खात नव्हता बिल काहीच नाही. जेव्हा तू खायला लागला, मी उपाशी राहिली, तुला जेवायला दिलं, बिल काहीच नाही. रात्रभर तू कधी कधी जागत होता, मी झोपली नाही, तुला झोपवण्याचा प्रयत्न केला, बिल काहीच नाही. तुझ्या आजारामध्ये मी रात्रभर जागली, तुला तुझी देखभाल केली, पाहणी केली, बिल काहीच नाही. कधी तू संडास केली, कधी तू घाण केली माझ्या अंगावर, कधी कधी कार्यक्रमामध्ये जात असताना पण तू माझ्या अंगावर घाण केली, बिल काहीच नाही गणू. आणि गणू एकूण बिल काहीच नाही, एकूण बिल काहीच नाही. गणूला आसवं आवडेना. आम्ही पण असा विचार करा, हे सर्व तर आमच्या आईने केलं नाही, हे सर्व केलं नाही. गणूला आसू आवडेना. धावत धावत आईजवळ गेला, आई नको मला बिलाचे पैसे, ते पैसे मला नको आहे. आई म्हणाली, बिलाचे पैसे पावले रे गणू, आशीर्वादची किंमतच त्या बिलाचे पैसे आहे. परंतु आम्ही आपल्या घरामध्ये काय करतो? चुप बस ग, तुला कळत नाही. पत्नीसमोर म्हणतो, बाबा तुम्हाला काय समजतात? तुमचा नातू डॉक्टर आहे का? मला कशाला बोलतात? जास्त शहाणपणा दाखवता का? बाबा तुम्ही जुन्या काळातले लोक आहात. अरे बरं सुद्धा म्हणू नका. त्या बापावर, त्या आईवर ज्यांनी इतके उपकार तुमच्यावर केलेले आहेत, त्यांची आम्ही आता आपल्याच घरामध्ये दुर्दशा माजवलेली आहे. त्यांना वृद्धाश्रमाच्या हवाली करतो, यासाठी की आमच्या मुलाबाळांना, पत्नींना त्यांचा त्रास होतो. प्रेषितांनी सांगितलेलं आहे की आपल्या आई वडिलांना भ्र सुद्धा म्हणू नका, त्यांची सेवा करा. या सेवेमध्ये तुमचा उद्धार आहे. कितीही कर्म केले, कितीही चांगले चांगले कृत्य केले, उपासना केली, याचना केली, प्रार्थना केली, नाना प्रकारचे आडंबर केले, पण आई वडिलांना जर त्रास दिला, लक्षात ठेवा, जन्नत तिच्या स्वर्गाखाली आहे आणि तो स्वर्गाचा दार आहे. बंद करा तुमचे, ज्याला आम्ही वृद्धाश्रम म्हणतो, हे भारताच्या जमिनीवर तयार होत असलेले दररोजचे कलंक आहेत. त्या प्रिय आई वडिलांना आपल्या घरामध्येच ठेवा, आपल्या घरामध्येच ठेवा. प्रेषितांच्या शिकवणीमध्ये सांगितलं. आणि दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे, दुसरा स्थान जे दिलेलं आहे ते महिला. आम्ही ही मोहीम यावेळेस का राबवली तर अपराधांचा जो ग्राफ आहे, जो आलेख आहे, तो त्या काळामध्ये आणि या काळामध्ये आम्हाला सारखा होताना दिसत आहे. त्यावेळेस प्रेषितांच्या काळामध्ये एक अशी कुप्रथा होती की मुलगी जर एखाद्या सरदाराच्या घरी जर जन्माला आली तर तिला जिवंतच काढून टाकायची, तिला ठेवायचंच नाही. अज्ञानाचा, अंधकाराचा हा असा कळस घातलेला काळ. ज्यावेळी प्रेषित जगामध्ये आले, कोणाच्या घरी मुलगी झाली का त्याला आपली बेइज्जती वाटायची.
आणि तो गुपचूप घेऊन तिला एखाद्या खड्ड्यामध्ये आणि गड्ड्यामध्ये टाकून त्याला मातीत पुरून टाकायचा. हा काळ होता तो. प्रेषितांकडे एक व्यक्ती आला आणि प्रेषितांना म्हणलं, हे प्रेषित तुम्ही खूप उशिरा आले, तुम्ही जर आधी आले असते तर मी माझ्या मुलीसोबत ते कृत्य केलेलं नसतं मी जे केलं आहे. प्रेषिताने सांगितलं की तू ते कृत्य सांगून आपलं मन हलकं कर, सांगून ते काय झालं. त्यांनी म्हटलं मी तो सांगू इच्छितो. त्यांनी म्हटलं की माझी पत्नी गरोदर होती आणि मी एका व्यापारासाठी दुसऱ्या ठिकाणी जात होतो. मला वाटलं की जेव्हा मी तिकडे असेल तर हिला प्रसव होईल, तिची प्रसूती होईल, तिला बाळ येईल, आणि म्हणून मी तिला सांगून ठेवलं की लक्षात ठेव, जर मुलगा झाला तर ठेवशील, पण मुलगी झाली तर तिला मारून टाकायचं. आणि तो नंतर जेव्हा वापस आला, प्रसव झालेला होता, प्रसूती झालेली होती, बाळ जन्माला आलेलं होतं, मुलगा झाला की मुलगी काय झाली त्या व्यक्तीला माहित नव्हतं. त्यांनी म्हटलं काय झालं, म्हणे मुलगी झाली होती. मग कुठे आहे, म्हणे मारून तिला गड्ड्यात टाकून दिली. हे प्रेषित माझ्या पत्नीने मला सांगितलं तर मी एकदम श्वास घेतला, चैनीचा श्वास घेतला. बरं झालं रे बाबा, मुलगी झाली होती, काढून टाकली, काम निपटलं, काही प्रॉब्लेम नाही. परंतु काय झालं, काही दिवसानंतर ती एक लहानशी मुलगी घरी यायला लागली. मी तिच्यासोबत खेळायला लागलो, जिव्हाळा झाला, ममता जागृत झाली, प्रेम झालं. हळूहळू ती माझ्यामध्ये मिसळून गेली, मी तिच्यामध्ये मिसळून गेलो. मला तिच्याशिवाय राहावे ना, तिला माझ्याशिवाय राहावे ना. आणि हा जे संबंध, आत्महत्येचा संबंध आणि प्रेमाचा संबंध माझ्या पत्नीने पाहिला. आणि मग तिने तो जो गुप्त गोष्ट होती ती उलगडली. म्हणे माहिती आहे तुम्हाला या मुलीसोबत इतकं प्रेम काय आहे. नाही मला माहीत नाही. अहो ही तुमचीच मुलगी आहे. तिला खात्री झाली होती की आता ही मुलगी जिला इतकं प्रेम यांच्याशी झालेलं आहे, याने यांच्याशी झालेलं आहे, काही करणार नाही, तुमचीच मुलगी आहे. एकदम धक्काच बसला, माझी मुलगी. आणि मग दुष्कृत्याचं चक्र मस्तिष्कामध्ये फिरू लागलं. अरे बाप, मुलगी जन्माला ठेवली, घरी ठेवली, लोक काय म्हणतील की तुझी कन्या आहे, मुलगी आहे. आणि त्याच्याच मध्ये मग त्यांनी प्लान तयार केला, योजना आखली. आणि बाजू एका ठिकाणी जेव्हा मेळावा होता त्या मेळाव्यामध्ये नेतो म्हणून पत्नीला सांगितलं की हिला तयार करा, मेळाव्यामध्ये न्यायचं. त्यांनी तिला तयार केली. तिला आता खात्री झाली होती की आता इतक्या प्रेमात कशाला मारणार. नेलं त्याच्याच ही गोष्ट सांगून की मी तिला मेळाव्यात घेतो, दूर एका जंगलामध्ये नेलं. मुलगी म्हणू लागली बाबा मला कुठे नेतात, चुप चाल तिथे. मग गड्डा खोदायला लागलो. प्रेषितांकडे तो व्यक्ती सांगत आहे, मी प्रेषित गड्डा केला आणि गड्डा करता जेव्हा माझ्या अंगावर माती उडायची तर ती म्हणायची बाबा तुम्ही तुमच्या अंगावर माती उडत आहे, तुम्ही कशाला गड्डा करता. ती माझ्या अंगावरची माती झपकत होती. आणि माझं दुर्दैव मन, माझं क्रूर मन, ते सर्व पाहून सुद्धा मी, तिचं इतकं प्रेम पाहून सुद्धा मी त्या मुलीला त्या गड्ड्यामध्ये ढकलून दिलं आणि माती टाकायला लागलो. प्रेषित तिच्या किंगाळ्या माझ्या कानामध्ये आजही गुंजत आहेत. बाबा बाबा तुम्ही काय करता. आणि मी तिला जिवंतच त्या जमिनीमध्ये काढून दिलं. प्रेषित तुम्ही जर लवकर आले असते तर मी माझी मुलगी त्या गड्ड्यात टाकली नसते. अंधकार मयातल्या त्या घटना आजही उजाळा देत आहेत. मातीमध्ये पुरवणारे ते लोक जिवंत तरी येऊ देत होते, परंतु आज आम्ही तिला येऊच द्यायला तयार. गर्भात आहे स्त्री भ्रूणहत्या करून टाकतो. लिंगभेद चाचण्या कायद्याने गुन्हा असला तरी भ्रष्टाचाराच्या नावाखाली हे माहीत पडते की मुलगी आहे. आणि मग टीव्हीवर चॅनलवर आम्ही पाहिलेल्या त्या ज्याच्यामध्ये अशा अपराधाच्या घटना येतात की एका ठिकाणी एका विहीर भरून स्त्रीचे भ्रूण सापडले. एका विहिरीत पूर्ण भरून किती मारले असतील. जगामध्ये मुलीचं किती मोठं स्थान आहे. जग ज्यामुळे चालत असते तिचं भ्रूण आम्ही मारून टाकतो. कधी 2 महिन्यात, 4 महिन्यात, 3 महिन्यात डॉक्टरतर्फे काहीतरी घेवा देवा करून निपटून टाकतो. किंवा जन्म घेतला तरी तिला 1000-500 खर्च करून मारून टाकतो. आणि म्हणूनच स्त्रियांचं प्रमाण आपल्याला कमी होताना दिसत आहे. हळूहळू ते खाली जात आहे, कारण स्त्रियांची जोपासना करणे आम्ही विसरलेलो आहोत. बंधूंनो, आम्ही जर पाहिलं तर या स्त्री भ्रूण हत्येसाठी पूर्ण कॅम्पेन राबवला. त्यावेळी खूप मोठा एक डाटा पण आम्ही तयार केला होता की या महिलांना, या बालिकांना वाचवा, स्त्री सबलीकरण, स्त्री सक्षमीकरण, मुलगी शिकवा, मुलगी वाचवा आणि मुलगी स्थिती गड्ड्यात टाका. स्त्री भ्रूण हत्या आज तर खूप मोठं दुष्कृत्य झालेलं आहे. लक्षात घ्या, तुम्ही बाप आहात, त्यांच्या आई सुद्धा या कृत्यामध्ये सामील आहेत आणि त्याही तिला मारायला तयार होतात. एक छानशी कविता या बाबतीत लिहिल्या गेली आहे. एक मुलगी आहे जी स्वर्गात गेलेली आहे आणि स्वर्गातून ती आपल्या आईला फोन करते. लक्षात ठेवा, हा फोन काय करते ती.
त्या कवितेचं शीर्षक आहे आणि लाईन कटली. मुलगी स्वर्गातून बोलत आहे, मी स्वर्गातून बोलत आहे. हॅलो मम्मी, कशी आहे? येथे स्वर्गात फुले बहरली आहेत, दृश्य रंगीबेरंगी नटली आहेत, फुलपाखरे आणि भवरे नाचत आहेत, सुगंध दरवळत आहे, मधाच्या खाड्या पसरल्या आहेत. बंधूंनो पापालाही मिळणार नाही. ह्या दुष्कृत्यामध्ये जितकी मम्मी सामील आहे तितके आम्हीही सामील आहोत. या भ्रूणाला तिच्या येण्याच्या आधीच जर मारून टाकाल, तिचा जगामध्ये जगण्याचा अधिकार जर हिरावून घ्याल, तर अल्लाह त्या दिवशी मला विचारेल, ती मुलगी विचारेल, ती म्हणेल की मी जगामध्ये येण्यापासून मला वंचित केला गेलं. काय माझा गुन्हा होता? काल कोणता मी अपराध केला होता? फक्त मी यासाठी की एक स्त्री होती, एक महिला होती. महिलांबाबतीत या मोठ्या मोठ्या गोष्टी आम्ही करत असतो, परंतु स्त्री भ्रूणहत्येचं प्रमाण जर आम्ही कमी करायचं असेल तर ते आम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की प्रेषितांनी काय म्हटलं. प्रेषितांनी म्हटलं, एखाद्याला 3 मुली असेल, भरण पोषण केलं, तिला शिक्षा दीक्षा दिली, तिचं लग्न केलं, तर तो स्वर्गात चालला जाईल. एखाद्याने विचारलं, प्रेषित मोहम्मद 3चं झालं, 2 असतील तर तोही जाईल. आणि सौम्यनाचं म्हणणं आहे की त्यांनी जर विचारलं असतं तर 1, तर प्रेषित कदाचित म्हणाले असते की तोही जाईल. मुलगी 1 असो, 2 असो, 3 असो, जितक्या आमच्या पदरी पडल्या त्यात काही असो, मुलींना मुलांबरोबरचे हक्क आणि अधिकार द्या, त्यांना उच्च शिक्षण द्या, त्यांना अभ्यास द्या, त्यांना योग्य प्रकारे त्यांना जे आहे संस्कार द्या आणि त्यांचं लग्न करा, तुम्हाला अल्लाह स्वर्गामध्ये प्रवेश देईल. परंतु आज काय झालेलं आहे की स्त्री भ्रूण हत्यापासून, फिमेल फिटिसाइड पासून तर 21 पर्यंत मानव पशु झालेला आहे. त्या उच्च पदस्थ असलेल्या त्या मुलींना ज्या शिक्षण घेत आहेत, त्या अत्याचार बलात्काराच्या खाली, या पाशवी कृत्याखाली त्यांना कशा प्रकारे मारल्या जातात. बदलापूरच्या घटना पहा, दररोज घटना घडत असतात. गुलामांची प्रथा होती. आज गुलामगिरी स्लेवरी नाही, परंतु सर्व्हिस ज्याला म्हणतो, सर्वंट ज्याला म्हणतो त्यालाही गुलामच समजतात. इतकी कामं सांगतात ऐपतीपेक्षा जास्त, हे बी कर, हो बी, हे कर, ते कर, ते कर, आणि तोटके पैसे त्याला देतील. एखाद्याला आपल्या कामावर ठेवलं तर त्याचं असं डिग्रेडेशन करतील, त्याला असं अपमान करतील, हे उचल हे तिकडे, जणू काय तो मनुष्यच नाही म्हटलेलं आहे. बघा, हे पहा, तुमच्या गुलामांशी, तुमच्या सोबत तुमचे अधीनस्थ असलेल्या लोकांचा तेच खायला द्या ते तुम्ही खाता. आपल्या घरातील नोकरांना पण देतो का? जे कपडे खातात ते त्याला द्या. त्यांची प्रतिष्ठा गरिमा राखा. ते मनुष्य आहेत, आदमची लेकरं आहेत. त्या आपल्याकडे नोकरीवर असलेल्या लोकांना तुम्ही त्यांची बेइज्जती, अपमान करू नका. की त्याच्या कथनामधून आम्हाला आढळते, प्रेषितांकडे ते जैद नावाचा मुलगा हा गुलाम म्हणून होता. त्याचे काका आणि बाबा तिथे आले आणि म्हटलं की प्रेषित, हा मुलगा आम्हाला देऊन टाका, हा आमचं बाळ आहे. प्रेषितांनी म्हटलं, छान गोष्ट आहे, तुम्ही घेऊन जा याला. तो म्हणत असेल तर घेऊन जा, आणि त्यांनी जर नकार दिला तर तुम्ही त्याला नेण्याला बाध्य नाही, मी तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही. प्रेषितांनी म्हटलं ठीक आहे. त्यांनी म्हटलं ठीक आहे. आणि त्याला विचारलं की बाबा, तू यांच्यासोबत जायला काय, तू ओळखते ना, हे तुझे आई बाबा आणि काका, बाबा आणि काका आहेत? हो हो, मी यांना ओळखतो. परंतु प्रेषितांचा शर्ट त्या जयंती म्हणजे त्या नोकराने गुलामाने पकडला आणि रडायला लागला. नाही प्रेषित, मी यांच्याकडे जायला तयार. मला तुमच्याकडे जे मिळालं कदाचित ते मला त्यांच्याकडे मिळणार नाही. इतका चांगला सद्व्यवहार त्याच्यासोबत केला की प्रेषितांपासून तो जायला तयार नाही. आणि सुवर्ण अक्षरात रेखले जाणारे शब्द त्या व्यक्तीने त्यावेळेस म्हटलेला आहे. प्रेषितांनी म्हटलं, ए जयद, तू तुझ्या गुलामगिरीला स्वातंत्र्यावर उच्चस्थानी देतो, वर्चस्व देतो, तुला गुलामी आवडते, तुला स्वातंत्र्यता आवड नाही. तेव्हा त्या जयदने म्हटलं आहे की प्रेषित, मला गुलाम असताना तुम्ही जे दिलं आहे ते स्वतंत्र होऊनही मला कदाचित मिळणार नाही. आणि लक्षात घ्या, त्याच हिशोबाणीमध्ये पुराणमध्ये कोणत्याही मोठमोठ्या सवंगड्यापैकी कोणाचंही नाव नाही. जैदचं नाव त्या पुराणमध्ये लिहिलं आलेलं आहे. तर गुलामांसोबत अशा प्रकारचा व्यवहार करायला सांगितलं. एक गुलाम होता, काळा कुट्ट हापशाचा, साऊथ आफ्रिकेतला राहणारा. बिलाल त्याचं नाव, दिसायला काळा, आणि ज्याला आपण दलित किंवा पददलित म्हणत असतो, कमजोर म्हणत असतो, अशातला हा भेदाभेद केलेला आहे. त्या काळामध्ये होता हा काळा कुट्टा होता. प्रेषित कसं चढू, जागा नाही, शिडी नाही आहे. अरे इथे एक पाय ठेव, इथे एक पाय जात. त्या पवित्र पैगंबराच्या या ठिकाणी पाय दिला कुशीवर, एक खांद्यावर पाय दिला आणि असं उडी टाकून काबाच्या छतवर गेले आणि अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर, अल्लाहू अकबर.
सामाजिक समता, न्याय आणि बंधुभाव, समानता ही जी मूल्ये आम्ही बोलतो प्रेषितांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसतात. आणि त्याच दिवशी प्रेषितांनी आज जाहीर करून टाकलं की गुलाम जर इश फिरुता आणि इश भयता आणि इश परायणता दाखवत असेल तर काबाच्या छतवरही त्याला अधिकार आहे. आमच्याकडे कोणी गुलाम नाही, कोणी लहान नाही, कोणीच मोठा नाही, कोणीच मोठा नाही. म्हणून सांगितलेलं आहे की आम्ही याला इतकं उच्च स्थानावर पाठवलेलं आहे. परंतु आमच्याकडे थोडेसे पदस्थ व्यक्ती जे असतात, मोठ्या पदावर आसीन असतात, त्या गुलामाला नोकरांना कसं वागवतात, त्याच्या मागं मागं जावा, खाली बसा. जेव्हा उमर रजेला जाऊन पाहिलं की लोक खाली बसल्या, वर बसले, अरे काय याच्या मातीने यांना जे स्वतंत्र जन्माला घातलंय, तू काय त्याला गुलाम केलेला आहे, तू काय गुलामगिरीची प्रथा आणली आहे. परंतु आमच्याकडे उच्च स्थानी असलेल्या लोकांना वेगळे सवलती, निच्च स्थानी असलेल्या वेगळ्या सवलती, गरिबांना वेगळ्या, श्रीमंतांना वेगळ्या सवलती, तर अशा प्रकारची प्रथाही मोडकळीत आणलेली आहे. फक्त एक शेवटची गोष्ट सांगून मी आपली गोष्ट संपवतो. 2 मिनिटं मला आहे सांगण्यात आलेलं आहे. एक गोष्ट अशी आहे की त्या काळामध्ये यतीमांवर सुद्धा दुर्लक्ष केलं गेलं होतं. आजही आहे. यतीम म्हणजे अनाथ आश्रमामध्ये लोक टाकून देतात. ज्यांचे आई वडील वागतात, कोण्या ना कोण्या कारणाने ते बळी पडतात, तेव्हा त्यांच्या मुलांना, त्यांच्या बाळांना चांगलं संगोपन करा अशी शिकवण प्रेषितांनी दिलेली आहे. एक वेळ काय झालं की ईद आहे, ईदच्या वेळेस प्रेषित आपल्या दोन्ही नातवंडांना घेऊन, म्हणजे हसन आणि हुसेन, त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, त्यांना घेऊन चालायला लागले. जाता जाता पाहिलं की ते बाळ रडत आहे. म्हटलं का रडत आहे? मलाही माझ्या बाबासोबत ईदमध्ये जाण्याची इच्छा आहे. प्रेषितांनी म्हटलं मग जा ना, तुला कोण थांबवलेलं आहे? त्याने म्हटलं की एका युद्धामध्ये माझे वडील शहीद झालेले आहेत, म्हणून मी जाऊ शकत नाही. ते बाळ रडायला लागले. एखादा बाळ आपल्याला दिसत असेल, तो अनाथ असेल, त्याच्या डोक्यावर हात ठेवा, त्याला दिलासा द्या, त्याला मदत द्या, त्याला शिक्षणासाठी काही मदत करा, त्याला त्याच्या ज्या काही आवश्यकता आहे त्या पूर्ण करा. प्रेषितांनी त्या बाळाला म्हणलं ये माझ्यासोबत, आणि हात धरून घरी नेला आणि फातमाला सांगितलं की तुझी 2 बाळ आहेत, यालाही तयार करा, याला मला ईदच्यासाठी ईदगाहमध्ये न्यायचं आहे. आणि मग त्यांची पुत्री हजरत फातेमाने रजेला जाऊन तयार केले त्या बाळाला, आणि प्रेषितांनी त्या बाळाला, अनाथाला आपल्या खांद्यावर घेतले, आणि नातवंड दोन्ही बोटं पकडून चालत आहेत, आणि तो मुलगा खांद्यावर बसून ईदगाहमध्ये जातो. अनाथांना अशा प्रकारे मदत आणि अशा प्रकारे त्यांची आवश्यकतांची पूर्ती करण्यासही शिकवणी आपल्याला प्रेषितांच्या जीवनामध्ये आपल्याला. बंधूंना बरंच काही सांगायचं होतं, परंतु वेळ आपल्याकडे उशिरा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे नव्हता, म्हणून इथंच मी आटोपतो घेतो. हे लक्षात घ्या, जोपर्यंत आध्यात्मिक शिकवणीवर आम्ही विचार मंथन करत नाही आणि जबाबदारी याला आम्ही म्हणतो, उत्तरदायित्व ज्याला आम्ही म्हणतो, तोपर्यंत जेव्हा आम्ही ठरवत नाही, तोपर्यंत लक्षात ठेवा जगातील दुष्कृत्य संपणारच नाही. कायद्याने आणि नियमांनी, अटींनी, संविधानाने ही आम्ही खूप प्रयत्न करून पाहिलेला आहे. भीतीपोटी कधीही दुष्कृत्य या जगामध्ये संपणार नाही. कारण याला अशी आहेत की मग ते लपून छपून आणि वेगवेगळे मार्ग शोधून लोक दुष्कृत्य करत असतात. प्रेषितांनी सांगितलं आहे की शिकवणीद्वारे दुष्कृत्य कमी केल्या जाऊ शकतात, आणि याच्याही नंतर जर काही लोक असतील तर मग त्यांना कठोर शिक्षा करा. बलात्कार करेल कठोर शिक्षा, चोरी करेल कठोर शिक्षा, शोषण करेल कठोर शिक्षा, एखाद्याचा अपमान करेल कठोर शिक्षा. परंतु शिकवणी मात्र अध्यात्माच्या माध्यमातूनच मिळतात. म्हणून मी एक वाक्य म्हणत असतो की अध्यात्माशिवाय पर्याय नाही, अध्यात्माशिवाय पर्याय नाही. जेव्हा आम्ही या जगामधून आपले डोळे बंद करू, खुल्लं ते म्हणतात की कुठे नसून जायचं तुम्हाला, प्रत्येक व्यक्तीला मरायचंच आहे, आणि मेल्यानंतर त्याला आपल्या सृष्टी निर्मात्याला उत्तरं द्यायची आहे. या साऱ्या गोष्टींची जर आम्ही चांगली कृत्य केली तर त्या दिवशी जेव्हा अंतिम प्रलय होईल, नष्ट होईल, आणि आम्हा सर्वांना आतंक या 800 कोटी लोकांना अल्लाह समोर जेव्हा त्याच्या न्यायालयामध्ये जेव्हा दाखल केल्या जाईल आणि त्याला विचारल्या जाईल सांग तुझ्या कृत्य काय केलेलं. ही भीती, ही विरुद्धा ईश भयता, ईश परायणता आपल्याला या दुष्कृत्यापासून थांबू शकते. प्रेषितांच्या शिकवणीतून आम्हाला हेच कळते. जर आम्ही चांगली कृत्य करून जर तिच्यासमोर जाऊ, अल्लासमोर जाऊ, प्रेषितांसमोर जाऊ, तर प्रेषित आम्हाला म्हणतील अरे आणायला माझ्याच महिन्यामध्ये या शिकवणी ऐकलेल्या आहेत, अंगीकारल्या आहेत, समजल्या आहे, आणि ते अंमलात आणले आहे. त्याला आणा. हौजे कौसर जिथे आपण त्याला अमृतासारखं जे जल असते तिथे दिल्या जाईल, ज्याला हौजे कौसर म्हणतात. आणा माझ्या या माझ्या सेवकाला, आणा माझ्या या अनुकरणाला, मी आपल्या हाताने याला हे हौजे कौसरमधून ते जामे कौसर पाचतो. किती मस्त दिवस असते. जगामध्ये जितकी काही पेय आम्ही पेलो आहोत त्याहीपेक्षा काय त्याचा आनंद राहील. हौजे कौसरमधून आबे कौसर आम्ही पित आहोत, प्रेषितांच्या हाताने पित आहोत.
आणि मग काय मज्जा येईल जेव्हा आम्ही स्वर्गाच्या दारावर जाऊ आणि अल्लाह आम्हाला म्हणेल, या इथून सुरुवात नाही ना. हे परिपूर्ण आपले आनंदाने इच्छा आकांक्षेने परिपूर्ण असलेल्या या माणसा एक हे प्राणा एक ये जी रब्बी राजे फलफुलीची बागेवर त्याच्या उपासना करणाऱ्या लोकांमध्ये दाखिलो आणि ज्यापासून मी आता प्रसन्न झालो आहोत हे किती छान दिवस असेल तो. आणि त्या दिवसाची अपेक्षा तुम्हा आम्हा सर्वांना आहे, आदमच्या 800 कोटी लोकांना आहे. आणि आमची तीव्र इच्छा अशी आहे की सर्वांनी प्रेषितांचं जीवन आणि कुराणची जे इष्टवचन आहेत ते वाचावी पाहावी. या छोट्या खाणी कार्यक्रमामध्ये बरं इस्लामीने हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे माणुसकीला वाचवण्याचा, मानवतेला वाचवण्याचा, मानवाचा गौरव करण्याचा. आणि म्हणूनच मानव गौरव अभियान 2024 1 रब्बीउल अव्वल ते 30 रब्बीउल अव्वल राबवण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांत चित्ताने मला ऐकून घेतलं, समजून घेतलं आणि त्याला जे आहे निमूटपणे मला स्थान दिलं, ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. माझी शेवटची फक्त इच्छा आहे की प्रेषितांचं जीवन आपण पाहण्याचा प्रयत्न करावा व आपली दावाला ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا هب لنا من أزواجنا وذرياتنا قرة أعين وجعلنا للمتقين إماما رب اجعلني مقيم الصلاة ومن ذريتي ربنا وتقبل دعاء ربنا اغفر لي ولوالدي وللمؤمنين يوم يقوم الحساب یا ہم سب کو سیدھے راستے پر چلا، ہم سب کو ہدایت کا راستہ عطا فرما، ہم سب کو جنت الفردوس کے راستے پر چلنے والا بنا دے. اے اللہ محمد عربی صلی اللہ علیہ وسلم جو ساری دنیا کے لیے رحمت بنا کر بھیجے گئے ہیں، اے اللہ تعالیٰ ان کے نقش قدم پر چلنے کی ہم سب کو توفیق عطا فرما. اے اللہ محمد صلی اللہ علیہ وسلم کی تعلیمات، ان کی شکشا، اس سے اے اللہ ہمارے ملک کے تمام لوگوں کو فیض اور فائدہ اٹھانے کی توفیق عطا فرما. اے اللہ ہم سب گنہگار ہیں، خطا کار ہیں، تقریب انسانیت کا فہم اور شعور ہمارے دلوں میں پیدا فرما دے، ایک دوسرے کا احترام کرنے والا بنا دے، ماں باپ کا آدر اکرام احترام کرنے والا بنا دے، اپنی اولاد چاہے وہ بیٹا ہو یا بیٹی اے اللہ ان سے محبت کرنے والا بنا دے، اپنے بھائی بہنوں اور رشتہ داروں کے ساتھ حسن سلوک کرنے والا بنا دے، سارے سماج کے ساتھ میں اچھے تعلقات رکھنے والا ہم سب کو بنا دے، ساری انسانیت کا درد ہمارے دلوں میں پیدا فرما، ہم کو انسانیت کے لیے نفع بخش بنا دے. اے اللہ ہم سب کو دین پر چلنے والا بنا، ہم سب کو دین و دنیا کی کامیابی عطا فرما. ان اللہ و ملائکتہ اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ و صحبہ اجمعین. ربنا تقبل منا انک انت السمیع العلیم وتب علینا انک انت التواب الرحیم. سبحان ربک رب العزت عما یصفون وسلام علی المرسلین والحمد للہ رب العالمین. आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो. ये जो मुहिम उन्होंने हाथ में ली, ये जो अभियान उन्होंने हाथ में लिया, ये दोनों समाजों में, पूरे राष्ट्र में, पूरे रावेर तालुका में अमन बनाने के लिए, शांति बनाए रखने के लिए ये सारे जो प्रयास कर रहे हैं, ये प्रयास आज अगर देखा जाए तो कोई करने को तैयार नहीं. और इन जैसे लोग जो आगे आके समाज सुधारने के जो काम कर रहे हैं, इनको जिम्मेदारी से